हे गडी भेटलाय नाही म्हणजे गाड्यानं नाही. आता आपली काही आली बघा कुठे हे बघा तर हे बघा भावानो हे आमच्या विहिरीचं पाणी. तर हे भावानो गुड मॉर्निंग. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी आता आज गावालाच आहे. तर आता सकाळ झाली बरं का. हे बघा तुम्हाला मी दाखवतो नक्की सुंदर सकाळ गावची. ते तुम्ही बघताय बघा कसं आहे सूर्यबिर्य खतरनाक असा विषय असतो जरा गावाला. हे बघा इथं आपली गुरं आहे ती. आणि आता जस्ट आता तुम्ही नाश्ता करणार आहे. मग मी नाश्ता बनवला थोडं पोळी बनवली. मला मी दाखवतो नक्की पोळी कसं आहे मित्रांनो. एक मिनटं मी बघू शकता सुंदर असं पोहे केलं ते. हे बघा हे आहेत मित्रांनो पोहे. तर आपण थोडा नाश्ता करू. मित्रांनो आज आपला ब्लॉग राहणार आहे काय माहिती आहे का. आज मी दिवसभर जे काय करणार आहे ना ते मला मी दाखवणार आहे. म्हणजे आज आपला दिवसभरचा ब्लॉग राहणार आहे. म्हणजे मी आज दिवसभर काय काय करणार आहे काय नाही करणार ते तुम्हाला मी सगळं दाखवतो. तर चला आता मित्रांनो आपण थोडा नाश्ता करू. चला मित्रांनो आता आपला नाश्ता झाला आहे आणि आपल्या आता दिवसाची सुरुवात आता बघू आपण आपला आज दिवस कसा जातोय. तुम्ही पण माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की आता आपण आज आपला दिवसभरचा ब्लॉग राहणार आहे. म्हणजे आज आपण दिवसभर काय करणार आहे म्हणजे नवीन काही ते आपल्या म्हणजे आपल्याला काय नवीन दिसतंय का काय आपण ते मध्ये सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आपला आता नाश्ता झाला आहे. तर आपण बघू दिवसात आपली सुरुवात करू आता. तर चला. आणि शेतकरी म्हणले की विषय हा असतो लक्षात ठेवा. तर आता मी एक रानात आलो आहे आमच्या इथले. मग एक माणूस खातेच काढतोय. तर तुम्हाला मी दाखवतो ना की तो गडी कसाहीच काढतो खाते. तर मी बघत हे बघा एकटाच गडी झुंजतोय. हे बघा इथे हे बघा एकटाच गडी खातीच काढतोय बघा. बापू तुम्हाला एकट्याला कसं वाटतंय. नाही हे बघा गडी एकटाच मित्रांनो खातीच काढतो या. म्हणजे बघा आता एकट्याला काय मूड राहत नाही बरं काय कुठलं काम करता लक्षात ठेवा. आणि सध्या आता पावसाळ्यात दिवस आहेत आईला पडा भेटायचं. तर बघा आता आणि गडी इथं बसला इथं एकटा खातीच काढत. हे बघा कसा गडी खातीच काढतोय बघा. तर मला पण तुम्ही सांगा तुम्ही असं कधी काम केलं का शेतामध्ये असं खातीच काढायचं कुठं काय म्हणा बरोबर आहे. तर चला आता आपण जाऊ बघू दुसरं काहीतरी. मित्रांनो मी म्हणली वाडीत जायचं आहे. चालू वाडीला बघा आपण दोघं गाडी कसं आहे जरा खेळायला लागतंय. चाललोय काहीतरी काम आहे थोडंसं मला मी दाखवतो काय आहे ते काम. पण इथं रस्ता आहे हा गावाचा रस्ता म्हणजे ते खतरा असं वगैरे वळण असतं लक्षात ठेवा. तर आपण जाऊ काय कामाचं दाखवतो काय शिरतो. चला नवीन गाडी घेतली तुम्ही बघताय बघा कसं आहे जरा. आता आम्ही आलो वाडीत. तर गडी मला व्हिडिओ काढ. मग काय गाड्याला घ्यायला की व्हिडिओ चालून काय चालला कामावरती चालला कॉलेजला. तिथनं गाडी कामाला वाटतं तरी काम केलं पाहिजे बरोबर. काय म्हणतात केलं पाहिजे. मग काम महत्वाचं असतंय. तर मला पण तुम्ही सांगा काम केलं पाहिजे की नाही. आणि मी पण ते बोंबलो तर असं असतंय. आपण जाऊ आपण मी थोडं काम करू चला. तर भावानो आपल्या गाड्याने गाडी घेतली आता मी आलो आमच्या विहिरीवरती. तुम्हाला मी दाखवतो ना की आमची विहीर कशी आहे बघा. एक मिनटं त्याच्यात पाणी नाही बरं का पाणी जरा कमी आहे. हे बघा ही मित्रांनो विहीर आहे आमची. खोल आहे जरा म्हणजे भरपूर आहे. हे तुम्ही बघताय बघा. आणि मित्रांनो मी तर विहिरीच्या पूर्ण असं हिरवगार आहे बघा कसं आहे. तरी पण मित्रांनो पाऊस कमी असल्यामुळे तर ह्याच मित्रांनो हिरवगार असते. कारण की आता कसं आहे जरा दुष्काळ जरा वातावरण दिसते. तुम्ही मागच्या एवढं पण आपला बैल असेल म्हणजे जरा दुष्काळजन्य मित्रांनो वातावरण सगळं दिसतंय या टाइम आज म्हणजे ह्या वर्षी. तर मला पण तुम्ही सांगा आमची विहीर तुम्हाला कसं वाटते. तर आपण जाऊ घरी चला. हॅलो घरी गेला तर पप्पाने एक काम सांगितलं शेतातलं जरा सुपला आण म्हणलं गाडी जाऊन पोखरायचं. तर चालू सुपला आणायला. मला पण आता तुम्ही म्हणता सुपला म्हणजे नक्की काय असते. तर मित्रांनो सुपला म्हणजे जे आपण शेताचे खत टाकतो ना तर ते खताचा एक म्हणजे एक भाग असतो. तर तुम्हाला मी ते पण दाखवतो ना ते सुपला नक्की काय. तर चला मित्रांनो फायनल आता मी आलो बरं का खत घेऊन. हे बघा तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे खत आहे. आणि ही मका आहे बघा. ही म्हणजे ही जरा शेतासाठी लागणारी सगळी मित्रांनो म्हणजे काय आपण त्याला म्हणू खत आहे ती. आणि आता चाललो मी घरी बरं का घेतले जातात मी पार्सल त्या घरी चाललो आहे. तर म्हणजे बघा आणि गावाला जरा असं कामं करायला लागतं ते. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवू का. तर बघा एक मिनटं हे बघा
हे कसं आहे वातावरण बघा, हे बघा एवढं असं खतरनाक असं दिसतंय ना मित्रांनो, पूर्ण खतरनाक सीन, जबरदस्त विषय आहे. तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला तर एकच वाटतंय, तर आपण जाऊ घरी. तर चला, आता बसलोय बरं का शेडमध्ये. हे आमचं शेड आहे, तुम्ही बघता माझ्या पूर्ण साईडला, हे बघा या साईडला हे आमचं शेड आहे, म्हणजे गुरांचा गोठा थोडक्यात आपण म्हणलं तर. आणि कर म्हणणार काय बसलो त्याच्या आला निवाल, पण काय करा म्हणा, जरा काहीतरी डोक्यात आणलं पाहिजे, जरा काहीतरी वेगळं करू आपण थोडं, तुम्हाला पण मी दाखवतो. अरे बघा आमचं तुम्हाला शेड कसं वाटतंय, हे बघा इकडं शेड आहे, आणि या साईडला मित्रांनो हे जे दिसते ना, तर हे हा मुरघास आहे गुरांचा, म्हणजे त्यांना खाण्यासाठी. तर आणि तुम्हाला आमचा गोठा कसा वाटतो मला एकदा तुम्ही कमेंट नक्की सांगा. तुम्ही बघताय बघा, हो ना. आता आपली गाय आली बघा गोठ्यात, हे बघा जरा तिला आता म्हणजे खाते ती शिवाय बघते बघा एवढी, बघा सध्या ते बीज आहे तिच्या खाण्यात. आणि ते आता बघा कच्च्या काय दिसते नाही, थोडी थोडी खराब झाली आहे, तुम्ही बघते बघा थोडी खराब झाली आहे. पण असं जरा असं बसलो जरा गुरापाशी जरा बरं वाटतंय, जरा कसं गार वाटतंय, जरा रिलॅक्स एकदम बॉडी. बघा कसं आहे हाडाचा विषय असतो. आणि आता तिकडे एक दुसरी गाय आणली आहे बघा, तुम्ही बघता पप्पांनी, ती जरा बांधायची चालली आहे. तर मला तुम्ही सांगा आमचं तुम्हाला गुरं कसं वाटते ती. भावानो बसून बसून लागली बोर व्हायला, थोडं टी व्ही बघतो जरा, तुम्हाला पण दाखवतो मी टी व्ही. तर चला पुढे आपण टी व्ही बघू आपल्या घरात. थोडीशी आहे टी व्ही आपली, थोडीशी बारकीची लहान, तुम्हाला मी दाखवतो. चला, तर आता आपण आलो बघा घरामध्ये. ही आपली रूम आहे आमची छोटीशी भावानो, आणि आता आपण टी व्ही चालू करू. एक मिनटं, तर आपण टी व्ही चालू केली बरं का. तर आपण थोडी टी व्ही बघू, कारण म्हणजे बसून तुम्ही बाहेर बोलावं लागलं बरं का, मग थोडी टी व्ही बघावी. तर आता लावली टी व्ही, हे चालू झाली बरं का. तर भावानो फायनली टी व्ही चालू झाली, हे बघा. एक मिनटं, आपण त्याला आपलं वायफाय कनेक्ट करू. तुम्ही बघता तर आपली छोटीशी घर आणि छोटीशी टी व्ही आहे घरामध्ये. तर फायनली मित्रांनो झाली कनेक्ट बरं का. तर आता आपण बघू थोडं काहीतरी प्रोग्राम यूट्यूबला. त्यानंतर नाही बघा, मला मी दाखवतो, हे बघा राजपाल यादव. मला तर मित्रांनो मला राजपाल यादवचं पिक्चर बी लय आवडत होतं, लय कॉमेडी असतं बरं का. आपण आता बघू राजपाल यादवचं, म्हणजे लय मस्त असतं बरं का पिक्चर वगैरे. पण मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय जरा, ते आमचं घर बी सांगा छोटंसं, आणि दारा प्रॉब्लेम चालू, हे बघा तुम्ही बघता. आपण थोडंसं पुढं घेऊ, म्हणजे लय भारी असते राजपाल यादवची कॉमेडी असतात ना, तर लय भारी असते. हे बघा हे बघा लय भारी असते मित्रांनो, तुम्ही पण बघा राजपाल यादवची कॉमेडी मस्त असते, मला पण लय आवडते, मी सारखं बघतो. हे बघा बघा. तर मला पण सांगा तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो. मी परत आलो बरं का विरोध, ते आमचा जरा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हे बघा इथं जरा खोलाखोली चालू आहे, आणि त्या साईडला मित्रांनो इकडं वायरमॅन आहे, दिसतो नाही काय माहिती. हे बघा इथं, त्याचा आपण पण जाऊ तिकडं काय ते झालं तर थोडं बघू. हे बघा आपल्या इथून जायचं ह्या वड्यातनं, म्हणजे अशा अडचणी तर राहतात सारख्या, लक्षात ठेवा आयुष्यात. पण वरती जायला जागाच नाही राहू जायचं, तर आपण जाऊ वरती. तर चला मित्रांनो, ती जरा वायर जळली आहे, तर आता मोटर चालू 2 मिनटामध्ये तुम्हाला दाखवतो. आमची मोटर वगैरे चालू होती ती, तेव्हा तिथून तर गळी फेकाल तिकडे ह्या साईडला कळूक, तर घेऊ आपण. तर चला कळूक आणू पहिला. लाईट आहे थोडीशी, टाक 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 तिथनं, तेव्हा इथनं गळीत फेकतो या.
डबल सगळं आहे जो खूप असतील माझ्या अंगात सोड. तर हे बघा भावानो, हे आमच्या विहिरीचं पाणी. आणि आमच्या विहिरीला अजिबात पाणी नाही, पूर्ण खाली गेली विहीर. हे आमच्याकडे बघा पलीकडचं वायरमॅन साहेबाचं तेव्हा विराज आहे आणि ही विहिरीचं पाणी आहे. तर मला सांगा आता एवढा पावसाळा पडला अजून एवढा पावसाचं पाणी नाही आमच्या विहिरीला, काय बोलायचं मला सांगा आता. तर तुम्ही मला काय म्हणून नक्की सांगायला म्हणतो की आमच्या विहिरी पाणी कसं वाटतं. एकदम शुद्ध पाणी आहे हे बघा, तो वाहत आहे बघा. पण विहिरीत पाणी नाही काय तुम्हाला सांगू आता, हे पाईपलाईन सगळं पाणी आहे. हे मसाला एवढं पाणी कुठं मसाला लागला आहे तरी पाईपलाईनचं पाणी आहे. तर मला तुम्ही नक्की सांगायला मला कसं वाटतंय. तर चला आपण जाऊ मस्त भावानो. आता चहा प्यायचा टाईम झाला आहे, सध्याचे वाजले तर 5. तर आता आपण चहा पिऊ चला. हे बघा हे आमची मदर तेरेसा सारखी मला बोलावती सारखी चहा प्यायला. आता आपण चहा पिऊ आता. तर हे बघा आलाय सध्या आपला चहा, कसं दिसतोय बघा कशी वाप आहे. तर आपण जाऊ थोडं बाहेरच पिऊ मस्तपैकी जाऊ, कारण की बाहेर घराचं बाहेर लय भारी वाटतं. थंड असं वातावरण आहे सध्या. सांडलं चहा बॉम्बला. अरे हे बघा चहा कसं आहे, लय खतरनाक असं आहे. तर तुम्ही पण चहा प्यायला आहे भावानो, चला आपण चहा पिऊ थोडा. गावाचा चहा तर मुंबईच्या आतले भावानो फरक आहे. लय असा भारी लागतो, ताज्या गाईच्या दुधाचा चहा असतो यो, लक्षात ठेवा. तर चला आता चहा पिऊ आपण. आता झाले बरं का संध्याकाळी, आता आपण जरा जेवण करून झोपू. तर मला तुम्ही सांगा तुम्हाला तर आवडे कसं वाटतोय. आता नवीन असेल आपलं भाव सबस्क्राईब करून जावा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ. तर जय महाराज मित्रांनो. तर चला आता, थँक्यू फॉर वॉचिंग.